अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये महासंग्राम 2025-26 मध्ये आपले स्वागत आहे। सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागाचा आढावा घेत आहे। आपण प्रभाग क्रमांक 2 संत गाडगे बाबा प्रभाग यामध्ये उभे आहे आणि सध्या पंचशील चौक तपोवन या ठिकाणी आहे। या ठिकाणी विविध पक्षाचे उमेदवार मैदानात असून यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिवसेना सुद्धा मैदानात आहे। शिवसेना शिंदे गट सुद्धा मैदानात आहे। आपल्यासोबत उभाटाचे उमेदवार आहे, त्यांचा काय परिचय जाणून घेऊया। ताई, काय तुमचं नाव आणि काय तुमचं विजन आहे कामाचं? मी संगीता विजय देशमुख, उद्धव ठाकरेची शिवसेना याकडून प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेविकेसाठी उभी आहे। माझं विजन हे आहे की इथे प्रभागाचा 8 वर्षात काहीच विकास झालेला नाही। मी 2017 मध्ये पण उभी होती। माझं 2017 पासून इथे पाहते तर या एरियात काहीच हे झालेलं नाही। माझं शिक्षण MA मराठी झालेलं आहे आणि इथला विकास जर बघता तर 8 वर्षात इथलं कोणीच कॅन्डिडेट तुम्हाला विकास करताना दिसत नाही। हे माझं विजन आहे। रस्ते, नाले, लोकांच्या समस्या काय असतात, नाले साफ पाहिजे, रस्ते चांगले क्लीन पाहिजे। तुम्ही सिटीला हे स्वच्छ सिटी म्हणता, पण तशी स्वच्छ सिटी ही आपली झालेली नाही। काय म्हणणार की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नगरसेविका झाले तर तुम्ही काय करणार? माझं असंच शिक्षणाबद्दल जास्त हे राहील। माझं MPSCच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपयाचं तुम्ही हे करायला लावता, फॉर्म भरायला लावता। त्यांची परिस्थिती नसते, परिस्थिती नसल्यामुळे ते पुढल्या याच्यासाठी ते हे फॉर्म नाही भरू शकत। म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी थोडं, माझं असं विजन आहे की त्यांच्यासाठी आपण MPSC विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी वगैरे उघडून आपण त्यांना प्रोत्साहन करू। काय म्हणणार की जे समर्थक आहे तुमचे, ताई काय तुमच्या प्रतिक्रिया आहे की आज तुम्ही उभाटाचा प्रचार करत आहे? काय काय नाव? माझ्या मते तर माझं नाव श्रद्धा पंकज देशमुख। माझ्या मते तर उभाटाचा प्रचार चालू आहे। माझ्या सोबत आहे त्यांचे बोधचिन्ह आहे मशाल, ते प्रभाग क्रमांक 2 मधून उभे आहे। तर माझ्या मते हा विकास महत्वाचा आहे। आजच्या परिस्थिती अशी खराब आहे की सत्तेसाठी लोक लढत आहे, विकास कोणीच करत नाहीये। तर मेन आहे विकास आणि माझ्या मते एक वेळा तुम्ही चान्स देऊन पहा, तुमचा विकास नक्की होईल। हे माझं काय वाटतं तुमचं? काय नाव? माझं नाव सौ ज्योती गजानन नाखले। मी अडवसरांकडनं प्रचार करत आहे। मला पण, मी इथे राहते, मला 15 वर्ष झाले, पण इथे काही एवढा प्रचार मला हे दिसत नाहीये। त्याच्यामुळे मला वाटते कोणी नवीन आलं तर फारच चांगलं होईल। परिवर्तन गरजेचं आहे। या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला उभाटा यांच्याकडून मिळालेल्या आहे। आपण भारतीय जनता पार्टीकडे जाऊया। भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी 4 उमेदवार मैदान आहेत। ते कोणते कोणते 4 उमेदवार आहेत, त्यांचे प्रवक्ते या ठिकाणी आलेले आहे। जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया। काय तुमचं नाव? मी राजाभाऊ गडलिंग, भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी आहे आणि प्रभाग क्रमांक 2 PDMC आणि संत गाडगेबाबा या प्रभागामध्ये प्रामुख्याने आमचे 4 उमेदवार अ व क मध्ये उभे आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये सध्या स्थिती देवाभाऊचं सरकार आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। वर पाहिलं तर केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये आमचे जर या प्रभागातून 4ही उमेदवार आमचे जर विजयी झाले तर निश्चितच आम्ही खऱ्या अर्थानं या प्रभागाचा निश्चितपणे आम्ही विकासासाठी पहिलं प्राधान्य या ठिकाणी देऊ। कारण की देवाभाऊ आणि बादल भाऊ हा असा एक सक्षम माणूस आहे आणि भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राच्या महत्वाच्या पदावर आहे। आणि यावेळेस पॅनल जर आमचं संपूर्ण निवडून आलं तर निधीचं आम्ही काही कमतरता या प्रभागामध्ये पडू देणार नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी निश्चितच ग्वाही देतो। कोण कोण उमेदवार मैदानामध्ये? आमच्या अ मध्ये विनोद तन्वईस आहे आणि ब मध्ये आमच्या स्वातीताई निस्ताने आहे आणि क मध्ये सुरेखाताई लुंगारे आहे आणि बादल कुलकर्णी ड मध्ये आहे। हे 4ही उमेदवार अत्यंत सक्षम आहे आणि यापैकी 2ही उमेदवारांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे। बादल कुलकर्णी आणि विनोद तन्वाईस हे 2 उमेदवार नवखे जरी असले पण यामध्ये अत्यंत सक्षम असे 2ही हे उमेदवार आहे। काय म्हणणार, देवाभाऊचा रोड शो झाला तर म्हणजे भाजपाची ताकद अजून वाढली? निश्चितच देवाभाऊचा रोड शो झाला तर त्याचे परिणाम होणारच आहे। कारण की देवाभाऊ ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं पाहिलं तर देवाभाऊनं लाडकी बहिणीचा हा विषय आहे। अनेक लाडकी बहिणीला आज या ठिकाणी त्यांच्या घरगुती कामामध्ये पैसे त्या रूपानं मदत होते। दुसरं, कामगाराच्या संदर्भात त्यांनी मदत केलेली आहे, स्कॉलरशिप मिळते मुलांना। अनेक लोकांना घरगुती भांडे, हजारो रुपयाचे घरगुती भांडे सरकारनं दिलेले आहे। त्यानंतर वयोवृद्धांसाठी 15,000 रुपयाची त्यांनी
सानुग्रह मदत धार्मिक स्थळाला भेटी देण्यासाठी त्यांनी हे प्रयोजन केलेलं आहे. अनेक ज्या काही लोकाभिमुख योजना आहे त्या खऱ्या अर्थानं देवाभाऊच्या आपल्या प्रयासातून पुढे महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहे. त्याच्यामुळे आणि सध्या चालू आहे, भविष्यातही आमचे हे चारही नगरसेवक आले तर आम्ही निश्चितच चौकामध्ये खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी सीसीटीव्हीची आम्ही यंत्रणा करू. जे महिलांसाठी प्रामुख्याने आम्ही ह्या ठिकाणी त्यांना सुशिक्षित त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही निश्चितच या प्रभागाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निश्चितच आम्ही कार्य करू. राज्याच्या आणि केंद्राच्या लोककल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचून या ठिकाणी ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने आपली ताकद वाढवलेली आहे, कुठेतरी त्याचा फायदा भाजपाच्या उमेदवारांना होणार या प्रकारच्या प्रतिक्रिया गडलिंग यांनी दिलेल्या आहे. काय म्हणणार अजून, ज्या प्रकारे बाकी उमेदवार आहे, राज्यात केंद्र महायुती सरकार आहे आणि इकडे पक्ष वेगळे वेगळे लढत, त्याचा फरक पडणार काय? नाव फरक एवढं, माझं नाव गणेश खोत, प्रभागाचा महामंत्री गाडीविवाह मंडळाचा. माझ्याकडे दायित्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभागामध्ये सगळेच उमेदवार उभे राहणार आहे. ह्यावेळेस सगळ्यांची टक्कर एकामेकासोबत राहणार आहे. पण सध्या भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे का तो समोर जाणार आहे. बादलभाऊ कुलकर्णी कोणत्याही पदावर नसताना ह्या प्रभागासाठी त्यांनी 1 करोड रुपये हा मागील 15 दिवसामध्ये आणलेला आहे. बातमी सगळ्या पेपरला आलेली होती. कमी वयामध्ये चांगला पोरगा आहे, उत्तीर्ण शिकलेला पोरगा आहे, वरच्या लेवलवर चांगली पकड आहे. आज 7 ते 8 उमेदवार म्हणजे आमदार त्याच्या सोबत आहेत, अशी त्यांची पकड आहे आणि हा प्रभाग नक्कीच चांगला यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. नवीन चेहरा आणि सक्षम नेतृत्व याकडे सुद्धा कल आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांचं. उभाटाचे उमेदवार आपल्यासोबत आहे, काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. मी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब अळहू, मी प्रभाग क्रमांक 2 PDMC या प्रभागातून उभा आहे. मी एक चॅलेंज म्हणून उभं राहिलेलो आहे. मागील 8 वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या काळामध्ये BJP द्वारे 4ही उमेदवार निवडून आले होते. त्या 8 वर्षात काय विकास झाला हे तुमच्या समाजासमोर आहे. तर समाजात ज्या प्रभागात मी उभा आहे त्या प्रभागात भाजी मार्केटची विशिष्ट व्यवस्था नाही, बसेसची व्यवस्था नाही, पोरांना स्पर्धा परीक्षेचं विशिष्ट सेंटर नाही. त्याच्यानंतर जे रोड्स आहेत, इंटरनल रोड, ते रोड पूर्ण झालेले नाही. आणि सुशिक्षित जे तरुण आहेत त्या तरुणांकरता एखाद्या उद्योगाची संघटन समूह तयार करून एखाद्या उद्योगाची निर्मिती करणे आणि त्या उद्योगाची निर्मिती झाल्यानंतर या बहुजन समाजातील लोकांना त्यात सामावून घेणे, याकरता शासनाची कुठलीही पॉलिसी नाही. तसेच वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही आजच्या काळात स्वच्छ सुंदर अमरावती ही जी कल्पना अस्तित्वात आली आहे. वृक्ष लागवड केली जाते पण त्याचं वृक्ष संवर्धन केलं जात नाही. आणि वृद्ध व्यक्ती, नाना नानी सभागृह नाही, पोरांसाठी खेळाचे मैदान आहेत पण तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. या सर्व ऍक्टिव्हिटीज निर्माण करण्याकरता महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या स्कीम असतील त्या प्रभागात विशिष्ट नियोजन पद्धतीने राबवण्याकरता बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि रिपाई गवळी गट चे पुरस्कृत उमेदवार म्हणून माननीय सौ संगीता विजय देशमुख आणि प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब अळहू आम्ही दोघेही जण गट क आणि कट ड म्हणून निवडणूक लढवित आहे. आम्हाला तुमचा आशीर्वाद, प्रेम आणि स्नेह असावा. असं वाटते का की भाजपाच्या माजी नगरसेवकांनी काम नाही केलं, मागील 4-5 वर्षापासून प्रशासक बसलं होतं म्हणून काम नाही झाले, म्हणणं काय? नगरसेवक कोणत्या पक्षाचे होते हे तुम्हाला सर्व श्रुत आहे. परंतु मागील ज्या 4 वर्ष प्रशासक होते त्याच्या बिफोरचे जे 5 वर्ष होते, मी कांतानगरात राहतो, माझ्या एरियामध्ये ज्या नगरसेविका आहे ते सर्वश्रुत आहे. त्यांनी काय काम केलं, लोकांसोबत वागणूक कशी होती, कशा पद्धतीनं बोलणं होतं हे सर्वश्रुत आहे. आपण जर त्या साईडला गेले तर लोकांकडून तुम्हाला माहिती होईल. प्रशासनाच्या वेळेस काम नाही झाले असं म्हणणं आहे. बिलकुल झालेले नाही आहेत. प्रशासन कार्यकाळामध्ये काम झाले नाही असा सुद्धा आरोप प्राध्यापक अळहू यांनी लावलेला आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 2 PDMC या प्रभागामध्ये संत गाडगे बाबा हा प्रभाग आहे आणि संत गाडगे बाबाचं नाव हा स्वच्छतेसाठी संपूर्ण भारतामध्ये घेतले जाते, परंतु अस्वच्छताचं साम्राज्य आहे असा सुद्धा त्यांचा आरोप आहे. या आरोपानंतर आपण पुन्हा गडलिंग यांच्याकडे जाऊया की यावर त्यांची प्रतिक्रिया काय.
निश्चितपणे 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कामे ह्या प्रभागामध्ये झालेली आहे, परंतु जी केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारामध्ये जे आपण प्रतिनिधीमधून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये पाठवतो त्या लेवलवर नाही. खऱ्या अर्थानं प्रभागाचे कामं काय असतात? तो नाल्या, स्वच्छतेचा प्रभाग आहे, त्याच्यानंतर रोड आहे, त्याच्यानंतर जे काही आपले स्थानिक जे काही सोयी सुविधा आहे त्या पुरवण्याचं काम नगरसेवकाला असतो. अडव साहेबांनी म्हटलं नाही वागणूक बरोबर नाही होती तुमच्या नगरसेवकांची, काम केलं नाही. वागणुकीच्या संदर्भात बघा, स्वातीताई त्यावेळेस शिवसेनेमधून निवडून आल्या होत्या. त्यांनी अमोल इथं असताना अमोलच्या माध्यमातून खरोखर चांगले कामं झाले. या प्रभागामध्ये एकटी महिला निघायची हिंमत नव्हती. या ठिकाणी 92 म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं होतं. ज्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं अमोल निस्ताने नावाचा शिवसैनिक या ठिकाणी आला. त्या दरम्यान आमच्या स्वातीताई ह्या नगरसेविका होत्या. त्यामुळे या परिसरातील अनेक महिलांना त्यांनी संरक्षण दिलेलं आहे. महिलांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्यांचे उमेदवार कोण कोण आहे जाणून घेऊया. काय आहे त्यांचे नाव उमेदवारांचे, काय काय तुमचं? सर्वांना मैत्रीपूर्व नमस्कार. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराचा प्रवक्ता म्हणून आपल्यासमोर मी माझी प्रतिक्रिया देत आहो. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या संदर्भांनी सत्तेत आधी कोण होतं आणि आता कोण आहे हा मुद्दा लक्षात घेऊन या महानगरपालिकेच्या संदर्भांनी 2026चं जे महानगरपालिकेचं निवडणूक होत आहे, केवळ किती दिवस आपण प्रशासन मनपाचं होतं, नगरसेवक भाजपचे इथं 4 नगरसेवक होते, बऱ्याचशा प्रतिक्रिया बाळासाहेबांनी दिल्या, पक्षांनी दिल्या. हा मुद्दा लक्षात घेऊन 4 नगरसेवक सत्ता असताना जेव्हा या महाराष्ट्राची परिस्थिती निर्माण झाली, केवळ 4 ते 5 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या नाहीत महानगरपालिकेच्या. ज्या अमरावती शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग 22 मध्येही दमदार, व्यवस्थित, सुशिक्षित आणि प्रामाणिक नगरसेवकसाठी या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांनी या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे अतिशय सुंदर असे जनता म्हणजे जनता जनार्दन या लोकांना आवडेल असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिले. राहिला मुद्दा या प्रभागाचा, मित्रांनो तुम्हाला सांगतो, रवीजी वानकडे, मिनलताई सवई, राजश्री मोहन क्षीरसागर आणि प्रमोद सुधाकर महल्ले हे अतिशय सुंदर असे प्रामाणिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असणारे आणि कौटुंबिक संबंध असणारे यांचं या प्रभागामध्ये नाव लौकिक आहे. मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, यामध्ये तुम्हाला सांगतो प्रामुख्याने या अमरावती शहरामध्ये सर्वात जास्त विकास जर झाला असेल तर या वार्डात सन्माननीय सुलभाताई खोडकेंनी केला. इथं तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्या की जिथं 70-80 लाखाचं घर आहे तिथं जायला रस्ता नव्हता, तिथं नाली नव्हती, अशा ठिकाणी सन्माननीय खोडकेताईंनी तिथं रस्ता नेला, नाल्या नेला. जिथं आपण राहतो या जनतेला माहीत आहे. लोक खोटे बोलतात पण रेटून बोलतात. आम्ही आश्वासन कमी देतो, कामावर जास्त भर घालतो. म्हणून मित्रांनो सांगतो, कुठे खोट्या प्रचाराला बळी न पडता आपला गेरू आपला चुना, राष्ट्रवादीला निवडून आला, घड्याळला निवडून आला. मित्रांनो तुम्हाला सांगतो, 4 वर्ष कसे तरी गेले, तुम्हीच बोलणारे होते जनता. आता वेळ तुमच्याकडे आहे. आता निश्चितचपणे वेळ तुमच्याकडे आले. वेळ फक्त आपल्याला घड्याळ देते. घड्याळच्या प्रमाणे चाला तर विकास या मूल्याचा होईल, नाही तर तुम्हाला गेले ते दिवस संघर्षात राहतील. या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की प्रवक्ता या नात्याखाली या प्रभागातल्या सर्वात जास्त जर कामं झाले असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसने केले, सुलभाताई खोडकेने केले, हा माझा ठामपणे विश्वास आहे. पैसे आम्ही दिले, सरकार आमचं होतं. राज्यामध्ये जे काही बजेट झालं होतं, अर्थसंकल्प झाला होता, तेव्हा करोडो रुपये अजितदादांनी इथे दिले आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरात दिली. वित्त मंत्री आमच्याकडे आहे. या महाराष्ट्राचं वित्त मंत्री जे आहे ते आमच्याकडे आहे. आणि एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, संजीव खोडके इथं आहेत. तुम्ही टीव्ही उघडा, या दिवशी तुम्ही घरात बसाल, टीव्ही उघडा, अजितदादा या मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री दिसतील, त्याच ठिकाणी आमचे संजीव त्यांच्या सोबत असतील. म्हणजे पैसा आमच्याकडे आहे, सत्ता आमच्याकडे आहे आणि कामाची विकासाची जबाबदारी संजीव खोडकेंनी घेतली. या अमरावती जिल्ह्यात 2 आमदार आहेत आणि अतिशय प्रामाणिक आहेत. कोणी त्यांच्याकडे गेला ना तर कोणी असं म्हणणार नाही की नाही संजीवनं आमचं काम केलं. हा इतिहास आहे तुम्हाला सांगतो. म्हणूनच तुम्हाला सांगतो, कुठल्याही गोष्टी बळी न पडता फक्त घड्याला मत द्या.
राष्ट्रवादीला मध्या अमरावती शहरामध्ये एकाच घरात पती पत्नी दोन्ही आमदार आहेत आणि याचा फायदा हा अमरावतीच्या विकासासाठी होणार, या प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. दादा, काय आपलं नाव आणि काय आपल्या प्रतिक्रिया? या प्रभागामध्ये आपण कित्येक वर्षापासून काम करत आहे, काय नाव? मी डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर. गेल्या 16 वर्षापासून या प्रभागामध्ये माझं वास्तव्य आहे. मी बघतो आहे की या प्रभागाचा विकास, मी जेव्हापासून आलो मला असं कुठेच काही प्रभागाचा विकास दिसत नाही. माननीय सुलभाताई खोडके जेव्हा या अमरावती शहराच्या आमदार झाल्या तेव्हापासून सर्व समाजाला, बहुजन समाज असो, दलित समाज असो, इतर कुठलाही समाज असो, सगळ्या समाजाचा विकास हा दिसतो आहे. तुम्ही फेरफटका मारा. तेच नाही तर आमचं डेबोजी नगर आहे इथे, स्लम एरिया, तिथे सुद्धा ताईंच्या माध्यमातून, खोडके साहेबांच्या माध्यमातून विकास होतो आहे. आणि येणारा काळही आम्हाला पक्षाच्या वतीने मी हे सांगू इच्छितो जनतेला, जनतेने जर आम्हाला साथ दिली तर याही पेक्षा जास्तीत जास्त मोठा विकास केला जाईल, चांगला विकास केला जाईल याची ग्वाही देतो. मागच्या वेळेस जेव्हा नगरसेवक होते आणि त्याच्यानंतर जो कार्यकाळ गेला प्रशासकाचा 4 वर्षाचा, तेव्हा काम झाले जास्त झाले की त्यावेळेस झाले? जेव्हा खरं अर्थानं नगरसेवक भाजपाचे निवडून आले होते 4ही, तेव्हा अशी स्थिती होती या प्रभागाची की या प्रभागामध्ये 4 नगरसेवक होते, मात्र 3 नगरसेवक कधीच आम्ही पाहिलेले नाही. अशी स्थिती झाली होती की लोकांनी मधामध्ये असे काही कॉमेंट्स केले होते, नगरसेवक दाखवा, चेहरा दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. असे सुशिक्षित नगरसेवक होते, मात्र ते आपापल्या फिटनेसमध्येच, आपापल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये बिझी राहिले. कधी या प्रभागाला चेहरा दाखवलेला नाही. हे फॅक्ट आहे. आणि त्यानंतर जो विकास आहे, त्यांनी विकास केलाच नाही साहेब, कारण की त्यांना पैसा भेटलाच नाही. सर्व रवी राणा घेऊन गेले पैसे. नंतर राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न, स्कॉलरशिप भेटली या विद्यार्थ्यांना. जेव्हा अजितदादा, आमचे माननीय संजीव खोडके यांनी हा प्रश्न रेटला विद्यार्थ्यांसाठी, तर आम्हाला स्कॉलरशिप भेटली. तेच नाही तर अभ्यासिका, ज्याप्रमाणे अडव सरांनी सांगितलं की आपल्या प्रभागामध्ये अभ्यासिका नाही, तर खोडके मॅडमच्या माध्यमातून लुंबिनी बुद्धविहार इथे मोठी अभ्यासिकाचं काम सुरू आहे. आणि हे तेच नव्हे तर या प्रभागामध्ये जे ओपन स्पेस आहे, जिथे प्रभाग क्रमांक 2 मध्ये, विशेष करून तपोनमध्ये ओपन स्पेसला पूर्ण फॅन्सिंग, ज्याचे साक्ष राजाभाऊ गडलिंग आहे, स्वतः खोडके मॅडमकडे गेले होते. त्यांनी फंड आणला का त्यांना विचारा त्यांच्या कामासाठी. निश्चितच आहे, तो माझा अधिकार आहे, आमचाच पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. त्यांनी घरातून पैसे थोडे दिले. जो काही निधी आहे, आपण लेआउट करत असताना जो पैसा भरतो, तो पैसा जे काही विकासही जरी केला असेल, मान्य करू तो विकास तुम्ही हे केला, पण आमचेच पैसे आहे ना, जनतेचेच. विविध टॅक्स रूपानं तुम्ही पैसे घेता, ते पैसे आणून तुम्ही आमचा विकास केला. यामध्ये काय, आमचाच पैसा आहे, तो जनतेचाच पैसा आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे, पैसे तिघांचे आहे, शिंदे साहेबांचे आहे, अजितदादांचे आहे, देवाभाऊंचे आहे, पण विकास जनतेचा झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता पुढे जाऊया, आपण बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आहेत, काय प्रतिक्रिया जाणून घेऊ? माझं नाव दीपक काळे. मी बहुजन समाज पार्टीचा एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. बहुजन समाज पार्टी पक्षाच्या वतीने अनुसूचित जातीमधून विनय बाबूराव पहाडन, तसेच सर्वसाधारण महिला गटातून क वर्गातून मनीषा इंगळे, हे दोघंही युवा नेतृत्व आहे. या समाजाला प्रबोधित करण्यासाठी, या समाजाचा उद्धार करण्यासाठी, तसेच या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी हे युवा नेतृत्व दोघंही या ठिकाणी या प्रभागामध्ये उभे आहेत. माझं एवढंच सांगणं आहे समाजाला की फुले शाहू आंबेडकरच्या विचारांचा हा बहुजन समाज पार्टीचा पक्ष आहे आणि सर्वांनी एका निळ्या झेंड्याखाली येणं हे महत्त्वाचं आहे. युवा वर्गाला आपण संधी दिली पाहिजे. मागील 8 वर्षापासून या प्रभागाकडे दुर्लक्षित झालेला आहे. प्रभागाचा विकास झालेला नाही, पाहिजे तसा समाजाच्या समस्या सुटल्या नाहीत. आणि मला असं वाटते की युवा वर्गाला जर आपण संधी दिली तर जास्तीत जास्त संख्येने, जास्तीत जास्त सक्षमरित्या या ठिकाणी प्रभागाचा विकास होईलच, हे मी अशी ग्वाही देतो समाजाला. आणि मला असं म्हणायचं आहे की सर्वांनी एका निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन या समाजासाठी प्रयत्न करावे. मतदारांना मी एवढंच सांगतो की बहुजन समाज पार्टीला या ठिकाणी मत देऊन आपण या समाजाचा उद्धार करावा. पीडीएमची प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये अपक्ष उमेदवार सुद्धा उभे आहेत. अपक्ष उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया जाणून घ्या. काय तुमचं? मी गौतम रामकृष्ण मनोहर, प्रभाग 2 अनुसूचित जातीमधून अपक्ष उमेदवार उभा आहे. माझं 26 वर्षापासून प्रगती सायन्स अकॅडमी आहे. मी बरेचशा गरीब मुलांना
मोफत सवलत देऊन त्यांना मी ज्ञानदानाचं कार्य करत आहे. कमीत कमी 50 कॉलेजमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेचं मोफत त्यांना गणिताचं मार्गदर्शन केलं आहे की एक गणित 2 मिनिटात सोडवता येते, पण तेच गणित 2 मिनिटात कसं सोडवायचं या बाबतीत मी 50 कॉलेजमध्ये जाऊन, मला सर्टिफिकेट आहे माझ्याकडे 50, त्या कॉलेजमध्ये जाऊन मी त्यांना शिकवलं आहे. आपण जर निवडून आले अपक्ष तर कोणत्या पक्षात जाणार आणि काय विजन आहे तुमचा विकास? मी कोणत्या पक्षात जाणार हा नंतर ठरवेल. अगोदर माझं एक विजन आहे की मी निवडून कसा येईल, मी निवडून आल्यानंतर लोकांच्या कोणत्या कामात, महत्वाच्या कामात पडू शकतो. जसं शैक्षणिक दृष्ट्या सांगत झाल्यास की तुम्हाला माहित आहे आज सर्वात जास्त शिक्षणाची गरज आहे. 66,000 शाळा बंद पडल्या आहेत, 26,000 बंद पडण्यात आहे, 1,00,000 शाळा बंद पडण्यात आहे. हे सर्वात मोठं गरिबासाठी नुकसानचं काम आहे. हे मी जर त्या कार्यात आलो तर मी नक्कीच या शाळा कशा वाचवता येईल, किंवा निवडून जर आलो, जर मी शिक्षण सभापती बनलो तर सर्व शाळा कशा संगणीकृत करता येईल याकडे मी विशेष लक्ष देईन. या प्रभागामध्ये काय व्हायला पाहिजे आणि विकास झाला का? काय तुमचं नाव? मी सौ योगिता योगेश गिरासे, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट. मी गेल्या 30 वर्षापासून या प्रभागामध्ये राहते आणि ह्या प्रभागामध्ये हे रोड सुद्धा नव्हते, लाईट सुद्धा नव्हते. सन्माननीय त्यावेळेसचे नगरसेवक सुरेश दादा गटलेवार यांनी हे लाईट आणि रोड आणलेला आहे आणि खूप उपेक्षित असा प्रभाग होता. काही कामं रावसाहेब शेखावत यांच्या कार्यकाळात झाले आणि काही कार्य हे सुलभाताई आमदार त्यांच्या म्हणजे कार्यकाळामध्ये होत आहेत आणि अजूनही होतील. आणि दुसरी गोष्ट मी आपल्याला एक सांगू इच्छिते की या प्रभागामध्ये अजूनही एकही नगरसेवक रिपीट झालेला नाहीये. बस एवढं सांगते. आणि परिवर्तनाचा प्रभाग आहे हा. परिवर्तन या प्रभागाने प्रत्येक वेळेस नवीन नगरसेवक दिलेला आहे, हे तेवढंच सत्य आहे. काही असं फरक पडणार का? लाडक्या बहिणीचा लाडला भाऊ येऊन गेला, लाडक्या बहिणीचा तर प्रभाव पडणारच आहे, कारण त्यामुळे महिलांना थोडंफार समाधान झालेलं आहे. तर लाडक्या बहिणीचा तर नक्कीच प्रभाव पडणार आहे. शेवटचा प्रश्न, या क्षेत्रामध्ये आपण येतात जातात रात्री बेरात्री, महिला स्वतःला सुरक्षित असं वाटतं का त्यांना, आपण सुरक्षित येत जात आहे? हो, सध्या तरी सुरक्षित आहेत महिला आणि सर्व प्रत्येक नागरिक आता जागृत झालेले आहे. ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट होती की जेव्हा इथून घाबरायचे महिला वगैरे यायला, पण आता तसं काहीच राहिले नाही. आता फक्त भीती आहे ती बिबट्याची, बस. बिबट्याची भीती सुद्धा इथे आहे. आपण बिबट्याचा हैदोस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितला आहे. यासाठी सुद्धा आता राज्य सरकारने आता महत्वाचे पाऊल उचलायला पाहिजे. इतकं मात्र बरोबर आहे की बिबट्या जिथे जिथे गेला तेथे प्रभाग हगणदारी मुक्त झाला आणि तो क्षेत्र जे आहे ते त्याचा विकास होणार. आणि काय म्हणणार आपण, काय प्रतिक्रिया, काय नाव तुमचं? बोला ना. काय नाव? मी गणेश राजगुरे, येथे योगीराज कॉलनी तपोन येथे राहतो आहे. सर्वप्रथम माझं एवढंच म्हणणं आहे की आता सरकार सध्या बीजेपी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं युतीचं सरकार आहे. कॅन्डिडेट असे निवडून द्या जेणेकरून निधीचा अपुरा पडला नाही पाहिजे. निधी असेल तर विकास होईल, नाही तर निधी नसेल तर मग निवडून जरी गेला, मग अपक्ष असो का कोणत्या इतर पक्षाचा असो. आपण पक्षाचं नाव सांगा ना. निधीचं वित्त मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी मुख्यमंत्री पद आमच्याकडे आहे, महत्वाचं मुख्यमंत्री पद आमच्याकडे आहे. म्हणून माझं एकच म्हणणं आहे प्रभागाच्या सगळ्या जनतेला की सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, शिंदे साहेब आहे, अजित दादा पण आहे. पण मुख्यमंत्री असल्यामुळं निधीची कमतरता या प्रभागामध्ये कमी पडणार नाही आणि विकास जोरात होईल. म्हणून सगळ्या प्रभागांना जनतेला एवढंच म्हणणं आहे माझं की त्यांनी बीजेपी, शिंदे गट यांच्या कॅन्डिडेटला म्हणणं आहे की राजा राजा असतो, त्याच्यामध्ये सैनिक असतात आणि प्रजा विकास हमखास होतो. कारण की निधी असेल तरच येईल ना, निधी नसेल तर काय होणार आहे. जेव्हा भाऊच्या रोड शो मध्ये काय प्रभाव पडणार या निवडणुकीवर? नाही, तेवढा प्रभाग तर पडणारच आहे. कारण की मुख्यमंत्री आल्यानंतर जनतेलाही तेवढा विश्वास येतो की मुख्यमंत्री स्वतः या शहरामध्ये आलेल्या आहे, त्यामुळं बुवा इथे कुठल्याच प्रकारची कमतरता पडणार नाही या जनतेला एक विश्वास असतो. त्यामुळे नाही, मुख्यमंत्री राजकारण समस्या जाणून घेतले. अरे मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री रस्त्यावर भीक मागून मत मागत आहेत. ती शोकांतिका बीजेपीवर आलेली आहे असं मला वाटतंय.
निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे, हा आनंदानं साजरा करायचा. भारतीय संविधानकर्त्यांनी मतदान करण्याचा जो भारतीय संविधानामध्ये अधिकार दिला तो काळ असा होता का जो टॅक्स भरत होता, ज्याच्याकडे काही मालमत्ता होती, तो प्रॉपर्टी आहे, तो करोडपती आहे, अशा लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचं जेव्हा निर्मिती केली तेव्हा सर्व नागरिकांनी सर्वात मोठी चाबी जर दिली असेल ते मतदानाची चाबी दिली. आणि मतदानाची चाबी, मतदारच हा खरा राजा आहे तुम्हाला सांगतो. आणि मत मागणे हे त्याचं लोकशाहीमध्ये कर्तव्य आहे. काय म्हणणार? मी विक्की इंगळे, ठीक आहे? मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक या जनतेला एकच सांगणं आहे की गेल्या 5 वर्षापासून या प्रभागाचा, तपोवन प्रभागाचा विकास झालेला नाही आहे, ठीक आहे? त्याच्यात आपण जर हे ऍड केले, त्याच्यात जर हे गेल्या 5 वर्षापासून या प्रभागाचा विकास रखडलेला आहे, पूर्णपणे रखडलेला आहे. आणि त्याच्यात जर ऍड केले आपण हे 3-5 वर्ष, तर 8-9 वर्ष होऊन राहिले जवळपास, ठीक आहे? हे जे आहे आपल्या सामान्य कर्त्याले, जे मोठ्या पक्षाचे लोक आहे, 5 वर्ष 10 वर्ष आपली एवढी मोठी कमाई करा, एवढी मोठी महागाई वाढवून टाका, त्याच्यावर कोणी बोलत नाही. आणि समाजाचं जेव्हा तुम्हाला बाबासाहेब दिसते, जेव्हा राजकारण येते त्यावेळेस तुम्हाला बाबासाहेब दिसते. आणि अदर दॅन जेव्हा तुमचं राजकारण समजते, म्हणजे संपून जाते, त्यावेळेस तुम्हाला ना बाबासाहेब दिसत, ना शिवाजी महाराज समजत. जेव्हा 14 एप्रिल एका आधी असते तेव्हा एका पण नेत्याचा इथं या चौकामध्ये जर जेव्हा आमच्या समाजाशिवाय एकाही नेत्याचा इथे फोटो दिसत नाही, ना फ्लॅग दिसत नाही, तेव्हा तुम्ही कुठे जाता? तेव्हा फक्त तुम्हाला बस जेव्हा निवडणूक आली त्यावेळेस तुम्हाला दिसते हा आमचा, तो आमचा, तो आमचा. अरे तुम्ही समाजानं, तुम्ही जे सामान्य माणसं आहेत, तुम्ही एकत्र या आणि एकत्र येऊन बसा. ते वरच्या लेवलचे लोक काय करतात ते जाऊ द्या. तुम्ही इथं भांडणं करता, तुम्ही महायुती इथं आहे आम्हाला सांगता की इथं महायुती आहे, तुम्ही तीनही घटक पक्ष तिकडे वरतं काय करता हे तुम्हाला माहित नाही राहत. तुम्ही इथं आपसात भांडणं करून राहिले. पहिले महागाईवर बोला ना, महागाई जनतेचं कोणी बोलून नाही राहिलं, तुम्ही फक्त आपलेच भांडणं करून राहिले. मी माझं एकच म्हणणं आहे सरळ की आता या वेळेसनं सामान्य करता, मी एका बहुजन समाज पार्टीच्या टिनात राहणेला जो पक्ष, म्हणजे जो गरीब उमेदवार आहे, जो टिनात राहते, अशा घरात राहते, तुम्ही सगळ्या पक्षाने एक करा. जरी आज त्या उमेदवाराचं, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचं जर घर पाहिलं तर तुम्ही सगळेजण एकच म्हणाल की या उमेदवाराला, आज आपण तरुण उमेदवार आहे मनीषा विक्की इंगळे, तो क मधून उमेदवार आहे एससी समाजाचा. जर तुम्ही खरोखर एससी समाजाचा लोकांना जर निवडून द्याल तर मी आजच म्हणेल की या सर्व घटकातल्या, सर्व समाजातल्या सर्व लोकांनी आज एकी करून तपोवन मधून एक चांगला सक्षम उमेदवार या पालिकेमध्ये पाठवला. आणि 5 वर्ष तुम्ही आता गेल्या 5 वर्षातला जो उमेदवार होता, जो नॅशनलाइज पक्षाने, काँग्रेस पक्षाने त्यांनी नाकारलं, त्यावर कोणी बोलत नाही. आज मी प्रत्येक वार्डात घुमतो, प्रत्येक वार्डात घुमल्यानंतर एक मावजी मला भेटले, आप्पाजी भेटले, त्यांनी एकच सांगितलं की 15 दिवसापासून एक लाईट लावायला सांगितलं. त्यांचा नंबर पण आहे आणि त्यांचं नाव पण मी तुम्हाला नमूद करतो, ठीक आहे? त्यांनी 15 दिवसापासून एक लाईट लावला आणि काय तुम्ही जनतेशी बोलता हो? काय एकमेकाच भांडणं करता? अरे एकमेकाच सहाय्य करा आणि समोर जा. मी माझं एकच म्हणणं आहे, आता याच्यानंतर तुम्ही या भांडणात पडू नका, समोर चला आणि एक बहुजन समाज पार्टीचा एक नेतृत्व म्हणून एक मनीषा इंगळे यांना समोर देऊन एक महानगरपालिका सक्षम नेतृत्व पाठवा. ताईचा जो आरोप आहे, यांचा जो आरोप आहे, ताई टिनाच्या घरात राहतात, मान्य आहे आम्हाला, परंतु शासनाच्या योजना आहेत, घरकुल योजना आहेत, सुशिक्षित उमेदवार आहे, त्यांनी अप्लिकेशन तर करायला पाहिजे किमान. मला सांगा तुम्ही घर बांधण्यासाठी किती पैसे पाहिजे आणि निधी गव्हर्नमेंट देऊन किती राहिला, याच्यावर एकाचंही लक्ष नाही आहे. साधी 10 बाय 10च्या 2 रूम जरी बांधतो म्हटलं तर कमीत कमी 10 लाख खर्च येतो. गव्हर्नमेंट देते किती आपल्याला? प्रधानमंत्री आवास योजना आहे, रमाई योजना आहे, नवबौद्ध योजना आहे, या माध्यमातून सुद्धा घरकुल मिळत आहे. तेवढ्या पैशात घर बांधणं होते काय? आजकाल एक स्क्वेअर फूट बांधण्यासाठी कमीत कमी 1500 रुपये खर्च येतो. 10 बाय 10च्या 2 रूम बांधण्याचा खर्च किती येतो? संडास बाथरूम याचा खर्च किती येतो ते जाऊ द्या. अहो आपण कमवतो किती, आपण जीएसटी किती भरतो? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जीएसटी भरतो. मेलेल्या माणसावर तर कपड्यावर सुद्धा 18% जीएसटी आहे सर. होता काय अगोदर जीएसटी मेलेल्या माणसाच्या कपड्यावर? आज पुस्तकावरचा खर्च आहे. गरीब माणूस कमावते. एलबीटी होता, लुटो बाटो टॅक्स. सर मी काय म्हटलं, हा खर्च कधीपासून आला? कोणता? पुस्तकावरचा खर्च. हा पुस्तकावरचा खर्च आता आला की अगोदर होता?
मेलेल्या माणसाच्या कपड्याचा खर्च कधी होता? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण किती कमावतो आणि किती टॅक्स भरतो याचा विचार करा. आपण कमावलेल्या पैशातला 25 ते 30% फक्त टॅक्स भरताय आपण. एकूणच या ठिकाणी आपण विविध पक्षाचे उमेदवार यांच्यासोबत हितगुज साधलेला आहे. उभाटाचे अजून एक प्रतिनिधी आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय तुमचं नाव? मी प्रशांत मधुकरराव काळे, शिवसेना उपाटा गटाचा उपशाखा प्रमुख. माझे क मधून उमेदवार माननीय आदरणीय संगीताताई देशमुख आणि ड मधून आदरणीय बाळासाहेबजी अळो हे उमेदवार उभे आहेत. आणि हे असताना आता तुम्ही पाहिलं आरोप प्रत्यारोप एकमेकांची करत आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. मी तर असं पाहिलं आहे की जो हा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मानला जातोय. आज बरेचसे मंडळी या ठिकाणी या परिसराशी धनुष्यबाण आहे इथं. धनुष्यबाण आहे, पण हे त्यावेळेस नव्हते ज्यावेळेस ह्या प्रभागाची रचना झाली आणि त्यावेळेसपासून या कार्याची सुरुवात झाली. ते म्हणजे आमचे आदरणीय प्रेरणास्थान अमोलभाऊजी निस्ताने, त्यांच्या कार्यकरणीमधून हे प्रभागाची रचना सुरू झाली. तेव्हापासून या लोकांना जनतेला माहीत पडलं की प्रशासन काय असतं, करणारे कामं काय असतात. अमोलभाऊ निस्ताने, स्वर्गीय अमोलभाऊ निस्ताने यांच्याच पत्नीने शिवसेना सोडून भाजपमध्ये सामील झाले, तिकीटही घेतलं. बरेचसे असे उमेदवार आहे ते इकडे तिकडे जातच असतात, त्यात काही हरकत नाही. पण जे शिवसेना अजूनही इथे उभाटाचे टिकून आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी कार्य सुरू आहे. आता हे जिवंत उदाहरण म्हणजे जे शिकले सवरले उमेदवार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे. आता वर पाहता तुम्ही बीजेपीची युती सरकार आहे, तिकडे मॅडम म्हणतात बीजेपीच्या की बीजेपीला मत करा आणि बाहेर नवरा म्हणते मला पाण्याला मत द्या. मग याच्यात आज हा भ्रमण आहे, यांच्याशी तर प्रत्यारोप होणारच आहे. हे तर काही पॉसिबल नाही आहे. पण निष्ठावान राहून तर हे कार्य तुम्ही करत असाल, हे तुम्ही या एरियातल्या प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तींनी पाहिलेलं आहे की शिवसेनेचं हे बालेकिल्ला मानला जातो. गाडगेनगर एक शाखा अशी आहे की शिवसेनेची बालेकिल्ला मानला जाते आणि त्यांच्याच पद्धतीनं कार्य सुरू झालं. आता गेल्या 8 वर्षापासून इलेक्शन झाले नाही, ते नगरसेवक होते ते बीजेपीचे होते. पब्लिकला सर्वांना माहित आहे का काय प्रोग्रेस झाला आहे. तसं दादांनी आता उदाहरण दिलं आहे की लाईट लावण्याची सुद्धा व्यवस्था नाही त्यांच्याकडे. तर मग काय आहे, मग कशासाठी तुम्ही इलेक्शन लढता? बरोबर आहे की नाही? मग असे सक्षम उमेदवार निवडा की खरोखरच काम झाले पाहिजे आणि या परिसराचा विकास झाला पाहिजे, तेव्हा जनता एकनिष्ठ राहील आणि या प्रभागाचा विकास होईल. अमरावती महानगरपालिका महासंग्राम 2025-26 मध्ये आज आपण प्रभाग क्रमांक 2 पीडीएमसी संत गाडगे बाबा प्रभागामध्ये होतो. या ठिकाणी आपण विविध पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे जे प्रवक्ते होते त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. आणि या ठिकाणी एकीकडे म्हणतात की भाजप त्यांनी इथे विकास घडवून आणला, तर दुसरीकडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट म्हणते की या ठिकाणी आमदार सुलभा खोडके, संजय खोडके यांनी सुद्धा विकास घडवून आणलेला आहे. एकूणच या विकासामध्ये आता परिवर्तन घडते की विकासाला मत मिळते, याकडे येणाऱ्या 15 तारखेला जेव्हा मतदान होणार आणि 16 तारखेला जेव्हा त्याचे परिणाम येणार, रिझल्ट येणार, तेव्हाच माहीत पडणार की या उमेदवारांमध्ये कोण बाजी मारते. मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.